आणि चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रातून आता काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार आहेत। काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। तर बळीचा बकरा बनवायच्या वेळीच हंडोरेंचं नाव का दिलं जातं? चंद्रकांत हंडोरेंच्या उमेदवारीवर नितेश राणे यांनी खोचक टीका केली आहे। पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, आमच्या नेत्यांनी विश्वास दाखवला आणि राज्यसभेसाठी माझी उमेदवारी निश्चित केली। निश्चितपणे काँग्रेस पक्षाचा आवाज राज्यसभेमध्ये आम्ही उचलू। मागासवर्गीय, दलित, ओबीसी आणि सर्व दलित समाजासाठी आम्ही काम करू। हंडोरेजी हे तसे ज्येष्ठ नेते आहेत। वाईट असं वाटतं की जेव्हा बळीचा बकरा बनवायचा असतो तेव्हाच हंडोरेंचं नाव का दिलं जातं? अन्य जेव्हा निवडणूक जिंकायची असते तेव्हा हंडोरेंचं नाव आठवत नाही, आणि जेव्हा माहिती आहे की बाबा पराभव समोर दिसतोय तेव्हाच हंडोरेंचं नाव दिलं जाते। हे दुसऱ्यांदा विचारांदा होत आहे, म्हणून ह्याबद्दल चंद्रकांत हंडोरेजींनी विचार करावा, फॉर्म भरायचे की नाही।